आज रोजी 4 वाजेच्या सुमारास पुणे पोलीस कंट्रोल रूमला कॉल आला की माजी मंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा ऋषिराज सावंत हे कोणी अज्ञात व्यक्ती यांना घेऊन गेलेले आहे। यानंतर लगेच सर्व यंत्रणा जे आहे से ॲक्टिव्हेट झाली आणि त्यानंतर सर्व माहिती घेतल्यानंतर हे फ्लाईट घेतला होता, एक चार्टर्ड फ्लाईट होती आणि ते फ्लाईट बँकॉकसाठी बुक करण्यात आली होती। या फ्लाईटचे नंतर ट्रॅकिंग आणि बाकीचे गोष्टी करून या फ्लाईट जे आहे आता पुणेमध्ये लँड झालेला आहे आणि सर्व जे 3 लोक होते जे पॅसेंजर तिन्ही आपल्याकडे आहे, तिन्ही सुखरूप आहे आणि या कोणत्या कारणासाठी हे लोक चालले होते याबद्दलची जे आहे ते विचारपूस आता करण्यात येत आहे। विचारपूस केल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे की काय पर्पस होता, कशासाठी चालले होते, घरी का सांगितलं नाही, हे सर्व जे प्रश्न आहेत ते सर्व आता विचारपूस केल्यानंतर मिळणार आहे। आता जे सावंत साहेबांचे कुटुंबियांचे जे हे होता की मुलगा कुठे आहे, कसा गेले, ते आता मुलगा सुखरूप आलेला आहे। त्यांच्यासोबत जे त्यांचे 2 मित्र होते तेही परत आलेले आहे। आता फक्त जे पुढची आपल्याला माहिती त्यांच्याकडून पाहिजे की काय कारणास्तव ते बाहेर चाललेले होते, तर ते आता पुढच्या विचारपूसमध्ये येणार आहे। आता आपलं काही प्रश्न असतील तर विचार। कुठे आहे ते आता सध्या पुणेमध्ये आलेलं आहे, जे आहे आता सुखरूप आहे, एअरपोर्टवर आहे आणि आता ते जे आहे त्यांचे विचारपूस आणि बाकीचे जे गोष्टी आहेत ते चालू आहे। पुण्यामध्ये लँड झालंय हे फ्लाईट, कुठे उतरलेलं आहे, बँकॉक पर्यंत विमान गेलं होतं, ते कुठून परत आलं आणि आता कुठे नाही उतरवला। इथं पुण्यावरून बँकॉकला चालले होते, मधून त्यांना जे आहे ते बाकी सर्व यंत्रणा से कोऑर्डिनेट होऊन ते परत जे आहे पुणे एअरपोर्टवर लँड झालेलं आहे। सर्व लोक सुखरूप आहे, सर्वांची बोलणी झालेली आहे, सर्व ओके आहे। फक्त काय कारण होतं नेमके जाण्याचे ते नंतर थोडासा विचारपूस केल्यानंतर आपल्याला गुन्हा दाखल केलेला आहे। तर ते जे बरोबर लोक होते त्यांना आरोपी म्हणून ट्रीट करणार का त्यांची चौकशी करणार, काय तेच आता चौकसी अंती काय क्लिअर होतो ते सर्व गोष्टीवर पुढच्या जे आहे ते तपास निर्भर करणार। तेच सांगतो ना, आता विचारपूस केल्यानंतर कळत, आता जस्ट लँड झालेले आहे। 3 लोक आहे, त्यांच्यासोबत 2 लोक आहेत, म्हणजे ऋषिराज सोबत 2 लोक अजून आहे। घरगुती वाद होता किंवा असं काहीच नाही। मी तुम्हाला मगाशी सांगितलं सकाळी भांडण काही माध्यमांमध्ये असं कळतं की तुमच्या दोघांमध्ये काही वाद झाले होते आणि त्या वादामध्ये ते निघून गेले। आज 30-32 वर्षाचा मुलगा झालेला आहे, त्याच्यामध्ये कधीही आमच्या दोघांना सगळे सांप्रदायिक बनलेले आहोत। रात्री व्यवस्थित गप्पा मारल्या, सकाळीही त्यांना पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला। रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू होत्याबरोबर तुम्हाला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला, वाद नाही किंवा काहीच नाही। म्हणून मी सांगेल तुम्हाला, मगाशी सांगितले त्याचे मित्र बरोबर आहेत, किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत, पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो। मगाशी तेच बोललो तुम्हाला, आताही तेच सांगतोय। आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली, कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता। त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल। तुम्हाला काही मेसेज केलं होतं जाण्याच्या आधी? नाही, तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी घेऊन गेला, त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो। माझ्या थोरल्या तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललो, तो मला सांगितलं। आम्ही दोघे एकाच ठिकाणी होतो, कॉर्पोरेट खात्याच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो। असं काही आहे का तुमच्या घरगुती यंत्रणा वेठीस धरली गेली? अजिबात नाही। तासाभरात किडनॅपिंगचा गुन्हा पण दाखल केला ना, झाले नाही साहेब, पण तासाभरात गुन्हा पण दाखल केला त्यांनी। ठीक आहे ना, आता जे काही वरी एक बाप म्हणून जे काही एक कॉशियस होणं गरजेचं आहे ते झालं। असं पहिला जे इन्फॉर्मेशन होता ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले, त्या आधारावर
जे आहे ते FIR नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे यांचे तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे ज्यांनी कारवाई तक्रार करण्यात दिली त्यांनी बघितलं होतं का दाबून नेलं गाडीत अपहरणाचा नेलं गुन्हा कसं एकदम नेलं फास्ट कसा कसं दाखल झाला तुम्ही काय दाखल झालं? गेलं काय? केलं? कार होती असं काय आता झालं? आपण एक मीटिंग म्हणतो नंतर एका मागच्या गुन्ह्याला एवढे दिवस आहे, चौदा, 12 वर्ष तिथे एका माजी मंत्र्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 24 तासापर्यंत जर तो घरी नाही आला त्यानंतर तर तुम्ही आपण अपहरणाचा गुन्हा responding ला जातो. पहिली meeting होते. एखादा अपहरणाचा गुन्हा कसं दाखल केला? एक एक करून इथे तसाच प्रकारची तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे. पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय काय चाललंय तातडीने नोंदवले गेले गुन्हा, कारण गुन्हा नोंदवल्याशिवाय जे आहे ते पुढच्या प्रोसेस होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे आहे तपासामध्ये जसा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्ह्याची निर्गती होणार आहे. त्या दोघांनी पळून नेलं असं काही आहे का सावंत साहेब? तुमच्या ते मित्रांनी त्याच्या मित्रांनी त्याला पळून नेलं असं काही आहे का? मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा, मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे, न सांगता गेलेला आहे. मला ना त्यांच्या मिसेसला ना आईला ना भावाला विदाऊट एनी असं होत नाही. डेली आम्ही दिवसातनं 10 ते 15 वेळा बोलतो. बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं, म्हणून तो माझ्याकडे आला केबिनला तिथंच कात्रजला की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला, तुम्हाला सांगितलं का? कुठं? मला माहित नाही. म्हणून आम्ही दोघंही उठून परत कॅम्पसला गेलो. हे झालेलं तुम्हाला मगाशीच बोललो. ड्रायव्हरने सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्यांना सोडून आला, तर मग किडनॅपचा गुन्हा कसं काय दाखल झाला? कुठला? तुम्ही म्हणताय ना ड्रायव्हरनी तुम्ही घरी सांगताय सांगितलं, driver सोडून आला. तुमचा driver. मगाशी तुम्हाला बोललो, किडनॅप कसं झालं मग? पोलीस स्टेशनला यांना